तील पंढरपूर रोडवर असणारं मिरजचं 200चं इंटेक आहे मित्रांनो कॉलेजचं आणि यापैकी 85% सीट्स म्हणजे 170 सीट्स या सीटी सेलच्या काउन्सिलिंग मधून फिल केल्या जातात आणि राहिलेल्या ज्या 30 सीट्स आहेत तर त्या ऑल इंडिया मधून म्हणजे एमसीसी काउन्सिलिंग मधून येतात। आता गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नाही, तर त्यामुळे ज्या काय ऍडमिशन होतात 100% तर ह्या राऊंड मधून होतात आणि नीटचा जो स्कोअर आहे तर तो नीटचा स्कोअर किती असायला पाहिजे आणि फी स्ट्रक्चर या दोन्हींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतोय। गव्हर्नमेंट कॉलेज आहे, जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला एका वर्षाची जी फीज आहे कॉलेजची जीएमसी मिरजची तर ही जवळपास 1,38,200 रुपये एवढी पडणार। जर ओपन मध्ये असाल तर तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 1,38,000 मध्ये तुम्हाला 50% ऑफ होईल, म्हणजे कमी भरावे लागतील पैसे। आणि जर समजा तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल मग त्यामध्ये एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी या कॅटेगरी मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला एका वर्षाचे भरावे लागतील 12,500 रुपये। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफ बघतोय, रिझन असं की बऱ्याच व्हिडिओला मिरजचा जो कट ऑफ आहे जीएमसी मिरजचा तर हे विचारलेलं होतं, तर त्यामुळे आज आपण जीएमसी मिरजचा कट ऑफचा व्हिडिओ बनवतोय। तुम्हाला अजून कोणत्या कॉलेजचा जर कट ऑफ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ जे आहेत तर ज्या कॉलेजसाठी जास्त विचारलं जाईल तर त्याचा व्हिडिओ थोडा लवकर बनवतोय। आता जर समजा आपण कॉलेजच्या कट ऑफचा जर विचार केला तर नेमका कट ऑफ कसा होता मागच्या वर्षीचा आणि यावर्षी आपल्याला किती स्कोअर लागेल। गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर त्यामुळे कट ऑफ थोडा हाय जाणारच आहे। जर कॉलेजमध्ये आपण जर एक विचार केला तर व्हीजे एनटी यामध्ये फर्स्ट राऊंड मध्ये जी ऍडमिशन झाली तर शेवटच्या राऊंड पर्यंत कट ऑफ खाली आलेला नव्हता व्हीजे आणि एनटी साठी, पण एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन यांच्या कट ऑफ मध्ये थोडा चेंज झालेला आहे। बघूया कसा। एसटी या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर फर्स्ट राऊंड मध्ये 389 ला ऍडमिशन क्लोज झाली आणि शेवटच्या राऊंडचा कट ऑफ एसटी साठी थोडा खाली आला, 11 मार्कानं तो खाली आला आणि 378 वर एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला ऍडमिशन मिळाली, कॉलेज अलॉट झालं एसटी साठी, म्हणजे जवळपास 11 मार्काचा डिफरन्स दिसून येतोय। आता जर आपण एससीचा जर विचार केला तर जो फर्स्ट राऊंड आहे तर त्यामध्ये 519 वर ऍडमिशन झाली एससी साठी 519 आणि जो शेवटचा राऊंड आहे तर त्या राऊंड मध्ये हा जो कट ऑफ आहे एससीचा तर हा 504 वर आलेला दिसतो, म्हणजे कट ऑफ मध्ये एससीचा थोडा फरक पडला। आता जर आपण व्हीजेचा जर विचार केला एनटीबी एनटीसी एनटीडीचा जर विचार केला तर व्हीजे मध्ये 543 फर्स्ट राऊंडचे आणि शेवटच्या राऊंडला सुद्धा 543च, नो चेंज। एनटीबी मध्ये पहिल्या राऊंडला लागले 531 मार्क्स, शेवटच्या राऊंडला सुद्धा 531 मार्क्स आणि एनटीसी पहिल्या राऊंड मध्ये 596 मार्क्स, शेवटच्या राऊंड मध्ये सुद्धा 596 मार्क्स। आता एनटीडी स्कोअर थोडा वाढला, लागले 602 मार्क्स, म्हणजे 602 लास्ट ऍडमिटेड आणि शेवटच्या राऊंड मध्ये सुद्धा 602च, थोडक्यात नो चेंज, म्हणजे व्हीजे एनटीबी एनटीसी एनटीडी बदल झालेला नाही। बघूया ओबीसी। आता ओबीसी मध्ये पहिल्या राऊंड मध्ये 606 आणि शेवटच्या राऊंड मध्ये फक्त 2 मार्कांना कट ऑफ खाली आला आणि 604 ज्या विद्यार्थ्याला स्कोअर होता तर त्याला ऍडमिशन मिळाली ओबीसी मध्ये। बघूया ईडब्ल्यूएस मध्ये 612 पहिल्या राऊंडला लास्ट ऍडमिटेड, शेवटच्या राऊंड मध्ये हा कट ऑफ 3 मार्कांना खाली आला आणि 609 ला ऍडमिशन मिळाली ईडब्ल्यूएस ला। ओपन, आता ओपन प्रत्येक कॉलेजमध्ये ओपनचा कट ऑफ थोडा हायच जातो, या कॉलेजमध्ये सुद्धा अपवाद नाही। पहिल्या राऊंड मध्ये 616 मार्क्स आणि शेवटच्या राऊंडला 6 मार्कांना कट ऑफ खाली आला आणि 610 वर ऍडमिशन झाली। तुम्ही जर नवीन असाल नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील।